आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो आज आपण आलो आहे श्री बालाजी आर्ट्समध्ये आणि प्रणित पाटील म्हणजेच दादाला भेटायसाठी आलो आहे स्पेशली आपण, कारण की दादा आपले व्हिडिओ बघतायत आणि सपोर्ट करतात आपल्याला आणि बाप्पांना पण भेटायला आलो आहे। तर चला बाप्पाच्या मूर्त्या पाहूया आणि काहीतरी दादाकडून पण ऐकून घेऊया। नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे, या ब्लॉगमध्ये पण खूप जण मस्ती येणार आहे। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। ज्वेलरी बघा किती छान असं केलेलं आहे, खूप भरून असं ज्वेलरी केलेली आहे आणि इकडे पण तुम्ही पाहू शकता सेम टाईपने ज्वेलरी केलेली आहे, खूप छान अशी ज्वेलरी केलेली आहे। सेम टाईपमध्ये सेम इकडे ज्वेलरी केलेली आहे, तशीच इकडे पण ज्वेलरी केलेली आहे आणि तुम्ही क्लोथ पण बघू शकता, जे क्लोथ यूज केले ते पण खूप छान असं क्लोथ आहे आणि पूर्ण जी बाप्पाची मूर्ती आहे ती पूर्ण मूर्ती इको फ्रेंडली आहे, तर खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपल्याजवळ आता प्रणित दादा आलेला आहे आणि दादांना आपण विचारणार आहोत जो आपण आता प्रश्न केलेला आहे का सगळ्या ठिकाणी आपण 2-2 फुटाच्या मूर्त्या बघतो किंवा 1.5 फुटाच्या मूर्त्या बघतो घरामध्ये, आपल्यासमोर क्यूट असे बाप्पा आहेत 1 फुटाचे, याचं कारण काय आहे? नक्कीच मी तुला सांगेन की या सर्व मातीच्या मूर्त्या आहेत आणि जर बघायला गेलं तर बिल्डिंग सोसायटी आणि घरामध्ये भरपूर प्रमाणात या मातीच्या मूर्त्या असतात आणि जेणेकरून म्हणजे इको फ्रेंडली आहेत आणि 2 तासात त्याची माती होऊन जाते। त्यासाठी जास्त प्रमाणात माझ्याकडे तरी या लहान मूर्त्या तुला पाहायला मिळतील आणि तू बघशील सर्व एकदम इनोसंट आणि क्यूट फेसमध्ये आहे। नक्कीच मला पाहायला खूप भारी वाटलं दादा, कारण की खूप छान अशा मूर्त्या दिसत आहेत, खूप भारी वाटतात पायासाठी आणि खूप छान अशा मूर्त्या पाहून मन पण भरून येते आणि सर्व काही इको फ्रेंडली आहेत, तर खूप छान अशी गोष्ट पण आहे। आणि आता जे तू बोललास की सर्व मूर्त्या पण मातीच्या आहेत, त्याच्याबद्दल काय बोलशील? ज्या पद्धतीने म्हणजे इको फ्रेंडली आता लोक भरपूर जनजागृत झालेली आहेत, कारण कुठेतरी पर्यावरणाचा देखील तितकाच समतोल राखला गेला पाहिजे अशी लोकांची एक भावना आहे। त्यामुळेच आम्ही देखील जास्तीत जास्त प्रमाणात इको फ्रेंडलीचं काम म्हणजे मातीचं काम करतो। POPच्या पण मूर्त्या आहेत, नाही असं नाही, पण तुम्ही पाहू शकता इको फ्रेंडली मूर्ती आपल्या समोर आहे आणि ज्या पद्धतीनं तुला फिनिशिंग तर दिसतच असेल त्या पद्धतीने काम झालं आहे आणि सर्व काम आपण स्वतः केलेलं आहे। माझी वाईफ, मी, आम्हीच हे सर्व काम करत असतो। तर नक्कीच भरपूर जे लोक आहेत ते आता इको फ्रेंडलीकडे थोडंसं वळत आहेत। या बाप्पांची ज्वेलरी मला खूप भारी वाटली, बघायला पण खूप छान वाटते, क्लोथ पण चांगले यूज केले तुम्ही, त्याच्याबद्दल तू काय बोलशील? नक्कीच थोडंसं बघायला गेलं तर कपडे भरपूर प्रकारचे येतात, पण आपण वेल्वेटचा कपडा जास्तीत जास्त वापरतो कारण दिसायला पण थोडा रिच दिसतो आणि एक बाप्पाचा लुक पण त्याच्यात अगदी जास्त खुलून येतो, म्हणून तो वेल्वेट पद्धतीचा कपडा आहे, तू पाहू शकतोस। खूप छान अशा मूर्त्या आहेत, खूप क्यूट अशा मूर्त्या आहेत आणि दादा आत्ता सहज बोलला का वहिनी पण मदत करते आणि टीमच्याबद्दल काय बोलशील? बालाजी टीमच्याबद्दल काय बोलशील तू? नक्कीच जर बघितलंस मित्रा तर माझी वाईफ म्हणजे वहिनी नक्कीच काम करते, सगळी मदत करते, तिच्या जोडीलाच पूर्ण माझी टीम आहे श्री बालाजी आर्टची। मी काय एकटा किंवा असं नाही आहे, आम्ही मला वाटतं 12-14 जण आहोत आणि पूर्ण माझी फॅमिली आहे आणि इथेच बघशील तर प्रेम आहे, प्रेम मला नेहमीच सगळ्या कामात मदत करत असतो। त्यानंतर मला वाटतं प्रदीप पण बसला आहे, प्रदीप पण तिथे काम करतो आहे, अशी संपूर्ण टीम आहे माझ्याकडे आणि सगळे मला मदत करायला असतात। त्याच्यामुळे एकटा मी नाही आहे किंवा मी आणि फक्त माझी वाईफ नाही आहे, तर संपूर्ण बालाजी आर्टचा हा परिवार आहे जो मला नेहमीच दरवर्षी मदत करत असतो। आणि काय बोलशील आपल्या फॅमिलीला काय बोलशील, यूट्यूब फॅमिलीला काय बोलशील? नक्कीच यूट्यूब फॅमिलीला पण सांगेन की ही जी टीम आहे ती मला दरवर्षी अशीच मदत करत असते आणि तुम्ही देखील असाच सपोर्ट करत राहा आणि माझ्या भावाचे चॅनल आहे ते नक्कीच सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आमच्या जास्तीत जास्त आल्या पाहिजे। धन्यवाद। आणि मित्रांनो तुम्ही तर मूर्त्या बघितल्याच असाल, खूप छान अशा मूर्त्या आहेत, खूप क्यूट अशा मूर्त्या आहेत आणि लहान मोठ्या सर्व काही मूर्त्या आहेत, तर तुम्हाला बघायला तर खूप मजा येणार आहे। आणि तुम्हाला अजून मूर्त्या बघायच्या असतील तर इंस्टाग्रामवर पेज पण आहे, आयडीचं नाव काय दादा? श्री बालाजी आर्ट्स नावाने आपलं पेज आहे इंस्टाग्रामवर, त्याच्यावर सगळ्या बाप्पांचे फोटो देखील आहेत, तर ते तुम्ही बघू शकता। हां, आणि तसं तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व काही दिलेलं आहे, तर तुम्ही चेकआउट करू शकता आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून आलात असाल तर तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल, नक्कीच डिस्काउंट भेटेल, तर नक्की यायला विसरू नका, चेक करायला विसरू नका, बरोबर ना दादा? यस, नक्कीच डिस्काउंट भेटेल। हां, तर मित्रांनो आपण आता माऊली आर्ट्समध्ये आलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता बघा इकडे माऊली आर्टचा लोगो आहे आणि सागर दादा पण भेटला आपल्याला, तुम्हाला दाखवतो मोठ्या मोठ्या मूर्त्या। आता इकडे आपल्यासोबत कारागीर आहेत बघा, तुम्ही इकडे पाहू शकता सर्व कारागीर आहेत आपले आणि कामं तर चालूच आहेत। आता तुम्हाला दाखवतो सर्व काही आणि माझ्याकडून दाखवायचा प्रयत्न होत असेल तेवढा मी दाखवेन, कारण की आपण
जिथपर्यंत मूर्ती रेडी नाही होत तिथपर्यंत दाखवू नाही शकत, त्यामुळे आपण जेवढं माझ्याकडून शूट होत असेल तेवढं मी शूट करून दाखवतो. आणि आपल्यासोबत आता आकडी पण आहे. आकडीला तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये बघितलं असेल आणि तो पण एक कारागीर आहे. वय किती तुझं? माझं 17. आणि काम किती बादशाह करतो तुम्हाला माहित नाही, तुम्हाला दाखवतो सर्व काही काम. बरोबर ना? बरोबर ना? आकडी तुझं पूर्ण नाव काय? माझं नाव मयूर सतीश चव्हाण. ती मोठे असे बाप्पा आहेत. कधीशी आपण खूप छान असे लहान असे बाप्पा बघितले, आता आपल्याला मोठे बाप्पा बघायला भेटतात. मित्रांनो, मी बाप्पाच्या पूर्ण मूर्त्या नाही दाखवू शकत. कारखान्याकडून काहीच रिस्ट्रिक्शन नाही आहे, चॅनलचा इश्यू होऊन जाईल, त्यामुळे मला पूर्ण मूर्त्या दाखवायला जमणार नाही. तर जरा समजून घ्या, दुसरं काय नाही. पण तुम्हाला मी एक गोष्ट दाखवू शकतो. हे बघा, इकडे मस्तपैकी आर्ट वर्क चालू आहे मातीच्या मूर्तीचा, तुम्ही पाहू शकता बघा, खूप छान असं. तर मित्रांनो, आताच जस्ट दादाचा इंटरव्ह्यू घेतला, तुम्हाला तो बघायला नक्कीच भेटेल. पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत, खूप व्हिडिओ येणार आहेत आणि त्याचीच प्रिपरेशन चालू आहे. तर ते इंटरव्ह्यू बघायला विसरू नका. आणि दादानी पण खूप छान असे इंटरव्ह्यू दिले आणि दादानी मी बोलेन खूप छान अशा मूर्त्या पण बनवलेत. तर मी आता तुम्हाला दाखवू नाही शकत, पण मी जेव्हा रेडी होतील तर नक्की दाखवायला येईन तुम्हाला. आणि दादा, आता मूर्तीचं काम कितपर्यंत चाललं आहे आणि कितपर्यंत होऊन जाईल पूर्ण? आता आपलं मूर्तीचं काम 50% झालेलं आहे. आता 10 तारखेपर्यंत ऑलमोस्ट सर्व रेडी होईल आपलं. ऑगस्टपर्यंत? हां 10 तारखेपर्यंत ऑलमोस्ट सर्व रेडी होईल. आता आपलं आगमन पण आहे 26 तारखेला, त्याची आपली तयारी चालू आहे. आणि त्याच्यानंतर 2 तारखेला पण आगमन आहे, तेव्हा पण सर्वात जास्तीत जास्त संख्येने या असं मी सर्वांना सांगेन. आणि आपलं पेज असेल, इंस्टाग्राम पेज असेल, त्याच्यावर मूर्त्या बघायला भेटतील आपल्याला सगळ्यात आधी? हो, माझं इंस्टाग्राम पेज आहे स्टुडिओ माऊली आर्ट्स म्हणून, त्याला तुम्ही फॉलो करा. नक्की सर्वांना मित्रांना शेअर करा. खूप छान अशा मूर्त्या आहेत, खूप भारी अशा मूर्त्या आहेत मित्रांनो, तुम्हाला नक्की चेकआउट करायला विसरू नका. खूप अजूनपर्यंत मूर्त्या रेडी झालेल्या नाही आहेत, पण मी मूर्त्या बघितल्या तर माझ्या पण डोळ्यातून म्हणजे असं जे एक बोलतात ना आपला गुब्सबम्स, काटे येणं, शारे येणं, तसे थोडं वाटत होतं. तर मूर्त्या रेडी झाल्यावर किती भारी वाटणार आहेत तेच मी आता इमॅजिन करतो आहे. आता खूप छान मूर्त्या बनवायला घेतल्या. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन कॉन्टेंट येत राहणार आहेत. दादाच्या स्टुडिओचा पण मी ID दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, श्री बालाजी आर्टचा पण डिस्क्रिप्शनमध्ये मी ID दिलेला आहे, सर्व काही दिलेलं आहे. तर चेकआउट करायला विसरू नका. आणि खूप काही आहे बघायसारखं, तर इकडे येऊन बघायला विसरू नका. आणि कलाला बघायला काही पैसे नाही लागत, तर नक्की बघायला या. आणि मित्रांनो, प्रेम कांबळेचा भाऊ आहे, म्हणजे दादा आहे आपल्यासोबत, आणि प्रेम कांबळे आपल्यासोबत, आणि त्यानेच आपल्याला ओळख करून दिली, भेट करून दिली सगळ्यांसोबत. आणि खूप छान असे आपल्याला बाप्पा बघायला भेटले त्यांच्यामुळे. तर थँक्यू प्रेम कांबळे, अशीच भेट करत राहा. आणि नवीन नवीन कॉन्टेंट येत राहणार आहेत, तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच सपोर्ट करत राहा, शेअर करा. बाय बाय.